लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शरद पवार गैरहजर। शरद पवार आज मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर। मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विरोधी पक्षांना आवाहन। चंद्रपुरात विजय वडेट्टीवार आणि आशिष शेलार यांची भेट। शेलार वडेट्टीवार यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर शेलार वडेट्टीवार आणि बंटी भांगडिया यांचा एकाच गाडीतून प्रवास। खोक्या भोसलेच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो व्हायरल। बीडमध्ये वनविभागाच्या कोठडीत खोक्या भोसलेला मारहाण, वकिलाचा दावा। मारहाणीच्या दाव्यानंतर खोक्या भोसलेला पुन्हा न्यायालयीन कोठडी। आमदार अमित गोरखेंचे पीए सुशांत भिसेंच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे मृत्यू। गोरखेंचा आरोप, रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। तनिषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार, आरोपांवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं स्पष्टीकरण।